नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये ज्या वेगाने कोरोना पसरतोय त्यानंतर या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या साठी टाळेबंदीच उपाय आहे असा प्रचार ज्या क्षणी राज्य सरकारच्या सर्वोच्च पातळीवर सुरू झाला त्याला विरोधही तितक्याच तत्क्षणापासून सुरू झालेला आहे आणि यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच टाळेबंदी करायची की नाही करायची यावरून मतमतांतर समोर येतात। राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्या टाळेबंदीला सुद्धा विरोध होता। दुसऱ्यांदा टाळेबंदी होऊच द्यायची नाही अशी त्यांची अंतर्गत स्पष्ट भूमिका आहे। मात्र ती स्पष्टपणे समोर आणून राज्य सरकारांमध्ये मतभेद आहेत अशा स्वरूपाचं चित्र त्यांना जाऊ द्यायचं नाहीये। पण हे जितकं लपवायचं पाहिलं तितकंच ते उघड झालं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्याकडून इतकंच नाही तर ज्येष्ठ नेत्यांकडून टाळेबंदी आता पर्याय नाही इतकी स्पष्ट भूमिका घेतली गेली आणि सारवासारव करायला जयंत पाटलांना पुढे यावं लागलं। उद्धव ठाकरेंची पाठराखण करावी लागली आणि त्यातूनच सरकारमधला विसंवाद उघडकीस आला। एका बाजूला टाळेबंदीच्या बाबतीतली ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाच्या बाबतीतली परिस्थिती सुद्धा फारशी भूषणावह नाही। महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढतोय हे राज्य सरकार लोकांना सांगत असलं तरी लोक मात्र ऐकायला तयार आहेत की नाही हाही प्रश्न उपस्थित होतो। लोकांना सरकार सद्यस्थितीची भयावहता सांगतेय पण लोक का ऐकत नाहीयेत? लोकांचा सरकारवरचा विश्वास उडालाय की स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त मोठा आहे? हा प्रश्न सुद्धा आपल्याला चर्चेत घ्यायचा आहे। पण या सगळ्यात एक भीती लोकांमध्ये अतिशय स्पष्टपणे जाणवतीये आणि ती भीती आहे पहिल्यांदा कोरोना बाधित असल्याचं प्रमाणपत्र घेण्याची। त्यामुळे लोक टेस्ट करू इच्छित नाहीयेत। कोरोना चाचणीलाच टाळमटाळ करत नाकारायचं ही एक भूमिका आहे। दुसरी त्यापेक्षा मोठी भूमिका आहे की जर समजा आपण कोरोना बाधित निघालो तर सरकार संस्थात्मक विलगीकरणात अर्थात तुम्हाला उचलून कोविड सेंटरमध्ये भरती करणार आहे त्याची भीती सुद्धा लोकांमध्ये आहे। अशा वेळेला लोकांच्या मनातली भीती घालवायची कुणी, कशी, कधी, केव्हा? दुसऱ्या बाजूला जर समजा लोकांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये अर्थात आजारी पडल्यानंतर कोविड सेंटरमध्ये भरती करण्याच्या मागची खरी कारणं ही आरोग्यविषयक आहेत का आर्थिक त्याची चर्चा सुद्धा होतेच। या सर्व पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचा वेग खऱ्या अर्थाने वाढायला हवा हे सरकारला मार्च महिना संपायला आल्यानंतर जाणवायला लागलंय आणि म्हणून लवकरात लवकर 1 लाखापेक्षा अधिक लोकांचं लसीकरण केलं जाईल असं म्हणत लाखाचा टप्पा डोळ्यासमोर ठेवलाय। 12 कोटीच्या जनतेसाठी लाखाचा टप्पा म्हणजे ऊंट के मुंह में जीरा। या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला जनतेच्या मनातल्या अनेक प्रश्नांसह या प्रश्नाची सुद्धा चर्चा करायची आहे की लसीकरण की विलगीकरण। आजची लक्षवेधीची चर्चा त्यावरच। आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आपल्याला मुंबईतल्या दादरच्या भाजी बाजाराचं चित्र दाखवणार आहोत। या भाजी बाजारामध्ये लोकांना कसलीही फिकर नाहीये। लोक आपले नित्यनेमाचे व्यवहार अतिशय नीट करतायत, एकमेकांना खेटून जातायत आणि गर्दी सुद्धा टाळत नाहीयेत। बहुतेकांच्या तोंडावर मास्क आहे नाही अशी परिस्थिती आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी दादरच्या भाजी बाजारातल्या गर्दीचा आणि पर्यायाने तिथे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय, तो आधी बघूया। कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाढत आहेत आणि आता मी आहे दादर येथील भाजी मार्केटमध्ये। त्या ठिकाणची जर परिस्थिती बघितलं तर मोठ्या प्रमाणात दादर मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते दादर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन जे आहे ते भाजी मार्केटमध्ये होताना दिसून येत नाहीये। खरं तर सकाळच्या सत्रात यापेक्षाही अधिक गर्दी जी आहे ती दिसून येत होती। मात्र मुंबईतील अनेक ठिकाणी अशी जी भाजी मार्केट आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होताना दिसून येते आणि याचाच धोका जो आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसू शकतो। कारण का सातत्यानं कोरोनाचे रुग्ण जे आहेत
ते वाढताना आपल्याला दिसत आहेत. ते अशातच मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडताना दिसून येत आहेत. भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जे आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती या परिसरांमध्ये दिसते आणि याच्यामुळेच कुठेतरी कोरोनाचे संख्या वाढण्याची अधिक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. प्रतिनिधी चेतनसह विशाल पाटील, महाराष्ट्र न्यूज. या सर्व पार्श्वभूमीला डोळ्यासमोर आणल्याच्या नंतर आपल्याला चिंता वाटायला हवी की लोक असं का वागतायत. पण लोकांचा सुद्धा तर्क आहे, भुकेनं मरायचं का कोरोनामुळे, आणि त्याचं समर्थ उत्तर राज्य सरकार देऊ शकलेलं नाहीये. उलट मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला प्रशासनाला आदेश दिले की आता पुन्हा एकदा टाळेबंदी करावी लागू शकते, तशा पद्धतीनं चाचपणी करून कामाला लागा, राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ माजली. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कशा प्रकारचा विसंवाद यामुळे उघडकीस आलाय ते पहा. काळजी घेणं आवश्यक आहे. जसं आता रात्रीच्या कर्फ्यू आहे, रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 पर्यंत, हे आवश्यक होता आणि त्याच्यात काही कोणाच्या आक्षेप विरोध करण्याचं कारण नाही. पण टोटल लॉकडाऊन आता करण्याची पाळी अजून म्हणजे असं वाटत नाही की आपण एवढं घाईगर्दीनं करावं, कारण जेमतेम सगळं सामान्य जीवन आता परत म्हणजे दुरुस्त व्हायला लागलेलं आहे आणि आपण आता घाई न करता थोडी वाट बघावी, नंतर परिस्थितीची पाहणी करून मग नंतर काय विचार करावा. लॉकडाऊनला विरोध नाही आणि मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करतात. आमच्या तिघांच्यात भांडणं लावण्याचा उद्योग करण्याचा उपद्व्याप चंद्रकांत दादा आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते काय की रोज रात्री स्वप्न बघतात. ते एका बाजूला राष्ट्रवादीची ही परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख मात्र प्रसंगी टाळेबंदी लागू शकते असं सांगून जनतेत काहीसा संभ्रम वाढवतायत. त्यांचं वक्तव्य आपण ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर भाजपानं काय भूमिका घेतली आहे तेही ऐकणार आहोत. त्यामुळे अस्लम शेख आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रिया ऐका. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू, पण दिवसभराचे जे दिनक्रम आहे ते चालूच राहिले पाहिजेत. तुम्ही टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. ज्याला काही लक्षणं नाही त्याच्या रांगेनं टेस्टिंग करा ना. आता टेस्टिंग तर 200 रुपये आणि 250 रुपयावर आलेलं आहे. गेल्या 1 महिन्यापासून मुख्यमंत्रीपासून सगळे मंत्री लोकांना निवेदन करत आहेत की आवश्यकता असली तरच बाहेर पडा, नाहीतर बाहेर पडू नका, गर्दी करू नका. तरीसुद्धा लोक जे आहे काही लोक ऐकत नाही आणि आता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये केसेस वाढत चाललेले आहेत. लॉकडाऊन करण्याच्या सध्या मानसिकता सरकारची नाही, पण जर परिस्थिती अशीच वाढत राहिली तर असा आत्ता जसा रात्रीचा आपण जे आहे गाईडलाईन्स कडक केलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती दिवसाला पण आपल्याला काही प्रतिबंध पहिल्या टप्प्यावरती आणता येईल. या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा आपण एक वाक्यात त्याचा अर्थ काढायचा प्रयत्न करतो तेव्हा सावळा गोंधळ या शब्दाच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. सरकारी पातळीवर जर ही परिस्थिती असेल तर जनता तुम्ही दिलेले निर्देश गांभीर्यानं घेणार नाही हे सरकारला कळायला हवं. आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांकडे परत येतोय. मान्यवरांची आपल्याला पटकन ओळख करून देतो. आपल्या सोबत आहेत गणेश खंडकर, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, नरेंद्र काळे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, आरोग्य विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत नागपूरहून डॉक्टर संतोष ढोले आहेत. मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत देवयानी खानखोज आहेत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. आत्ताच्या घडीला नरेंद्र काळेजी, सत्ताधारी म्हणून लोकांना विश्वास द्यायचा, लोकांना आधार द्यायचा की अधिक गोंधळात टाकायचं? आपण आता दाखवलेले स्टेटमेंट मी पण पाहिले. मला वाटत नाही याच्यामध्ये कुठले गोंधळात टाकणारे स्टेटमेंट होते म्हणून, कारण जो काही निर्णय राज्य शासन घेणार आहे तो चर्चेतून घेणार आहे. त्यामुळे मतं वगैरे जरी मांडली गेली तरी शेवटी राज्य सरकारचा एकच हेतू आहे की कोरोना बाधितांची संख्या वाढली नाही पाहिजे, या ठिकाणी माणसांचे जीव नाही गेले पाहिजे. त्यामुळे ज्या परिस्थितीला उचित निर्णय असेल तोच निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील याबाबत मला विश्वास आहे. नरेंद्रजी, आपण असं म्हणताय की तीनही पक्ष मिळून घेतील आणि मतमतांतर असू शकतात, पण मतमतांतर लोकांसमोर येत आहेत. लोक त्यामुळे हे लक्षात घेत आहेत की राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही असं म्हणता, सरकार म्हणून असं म्हणता, मास्क लावा, परस्परांमध्ये अंतर ठेवा, लोक हात धुवा, स्वच्छता पाळा, तेव्हा लोक त्याच्याकडेही दुर्लक्ष करतात. तसं नाही की आपल्याला मी सांगू इच्छितो की जवळपास आता 1 वर्ष 23 मार्च 2020 ला लॉकडाऊन झाला होता
आजपर्यंत सातत्यानं जर बघितलं तुम्ही महाराष्ट्र सरकारने जनजागृतीचं काम केलेलं आहे, ह्या टेस्टच्या किमती कमी करण्याचं काम केलेलं आहे, अगदी टेस्ट फ्री दिलेले आहेत. त्याचबरोबर व्हॅक्सिन सुद्धा आपण भारतामध्ये बघतोय, आपण फ्री देतोय, आपण मोठ्या प्रमाणावर बेड उपलब्ध केलेले आहेत. महाराष्ट्र सरकार ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व क्षमतेने लढत आहे. प्रश्न आता जो तुम्ही विसंगतीचा हे करता, आता आपण जयंत पाटील साहेबांचं देखील त्यामध्ये ऐकलं असेल आणि त्यांच्या त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी जी काही गोष्ट आहे, लॉकडाऊनला असा पूर्ण विरोध असायचं काही काम नाही, कारण यामध्ये पहिलं ध्येय यामध्ये आहे पण की काळेजी कोरोनाच्या आपण कदाचित फक्त जयंत पाटलांचं वक्तव्य ऐकलं, त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल काय बोलले ते ऐकलं असेलच. नाही, त्यांनी ती बाजू जरूर मांडली की ही बाजू आहेच की हातावर पोट असणाऱ्या लोकांचा काही प्रॉब्लेम येऊ शकतात, आर्थिक नुकसान होऊ शकतं. आपण देखील पाहतोय की महाराष्ट्राचं देखील आणि देशाचं देखील आर्थिक नुकसान झालेलंच आहे. हा विचार जरी असला तरी शेवटी ह्या सर्वांपेक्षाही जनतेचा, माणसाचा जीव हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. बरं, आपल्याला जे लक्षात येत आहे, आपल्याला जे लक्षात येत आहे आणि त्या अनुषंगाने जे उपाय आपण करू पाहत आहात त्याला जनतेचा प्रतिसाद मिळायला हवा अशी अपेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली. आपण गणेश खंडकर यांना प्रश्न विचारतोय. गणेश खंडकर, सत्ताधारी म्हणून या क्षणाला एकवाक्यता स्वतःत राखणं, दिलेल्या आदेशांची कठोर अंमलबजावणी करणं आणि जनतेच्या आयुष्याचं, जीविताचं रक्षण करणं अशी जबाबदारी आहे. ती राज्य सरकारकडून पूर्ण होताना दिसत नाहीये असं आमचं निरीक्षण असेल. तुमच्या लेखी विरोधक म्हणून त्याला असलेली कारणं सांगावीत. नाही, असं आहे की या आताच्या परिस्थितीमध्ये एक वाक्यता नाहीये हे तर खरं आहे. त्यांनी किती राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न जरी केला तरी वास्तविकता ही आहे की यामध्ये कुठेच संवाद आहे आपापसात असं दिसत नाही. बघा, असं आहे की आज संपूर्ण देशामध्ये जे काही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्यापैकी जवळपास 60% रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मुंबईचा आकडा सुद्धा भयावह पद्धतीनं 6, 6.5, 7 आता जर 10,000पर्यंत जर तो गेला तर आश्चर्य वाटायला नको. काय होतंय की यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय हा मुंबई शहराचा आहे आणि ज्या मेट्रो शहरांमध्ये आता महाराष्ट्रातले म्हणजे पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, त्या ठिकाणची भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर नेमकं काय करायला हवं हे या शासनाला उमजत नाहीये असं मी म्हटलं तर वावगं ठरू नये. गणेश खंडकर, एक स्वप्नवत परिस्थिती आहे असं समजा आणि तुमचं सरकार आहे, तुम्ही काय केलं असतं? बघा, या परिस्थितीमध्ये तुम्ही मला योग्य प्रश्न विचारलात. या परिस्थितीमध्ये आता मुंबई शहरातली सर्व खासगी रुग्णालय आता शासनानं ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. दुसरी बाब, जो डॅशबोर्डची निर्मिती आपण केली की आपण तिथे संपर्क साधा, तुम्हाला तातडीने तुमची व्यवस्था केली जाईल. पुन्हा एकदा ती परिस्थिती ढासळायला सुरुवात झालेली आहे. कारण असं आहे की आता जी जनतेच्या मनात जी भीती आहे ना, ती भीती आहे की पुन्हा एकदा तोच ऑक्सिजन मिळण्याचं, सिलेंडर्स मिळण्याचा जो विषय मध्यंतरीच्या काळात खूप गाजला होता आणि त्यामुळे हॉस्पिटलकडे जात असताना मुळात त्या पेशंटच्या मनात हा विचार असतो की मला पुन्हा एकदा त्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार की काय. आणि तुम्ही जो आता मगाशी प्रस्तावने जो विषय मांडला, संस्थात्मक विलगीकरण, हा मुंबई शहरामध्ये अतिशय मोठा धोक्याचा विषय आहे. अगदी गणेश खंडकर, या संस्थात्मक विलगीकरणाच्या मुद्द्याकडे आपण आणलं. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असा त्याचा इंग्रजी मधला शब्द आहे. सोप्या शब्दामध्ये घरातून उचलायचं माणसाला आणि कोविड सेंटरमध्ये नेऊन ठेवायचं. आपल्यासोबत देवयानी खानखोजे आहेत, मुंबईतल्या एका नामांकित आरोग्य संस्थेशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. देवयानी खानखोजे, मुंबईत कोविड सेंटरची भीती, दहशत लोकांमध्ये का आहे आणि एका बाजूला कोविड सेंटरची परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला कमी असलेला लसीकरणाचा वेग आहे, किती घातक आहे? खरं म्हणजे आपण बघायला गेलं तर लोकांमध्ये ही भीती आहे. कारण की इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन जे जम्बो कोविड सेंटर सरकारने उघडून ठेवले आहेत त्यांच्यामध्ये पेशंट्सना ट्रीटमेंट बरोबर दिली जात नव्हती. हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांना बरोबर खायला प्यायला पण देत नव्हते. त्यांनी एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे त्या पेशंट्समध्ये. कारण एक तर ते आपल्या घरातल्या लोकांना भेटू शकत नाही, घरातले लोक त्यांना भेटू शकत नाही आणि तिथे त्यांचा सगळाच प्रॉब्लेम होता. जेवणापासून सॅनिटेशन, राहण्याचं 6-6, 7-7 दिवस त्यांच्या बेडशीट चेंज होत नव्हत्या. सो इट वॉज एकंदरीत हा अतिशय वाईट
परिस्थिती म्हणजे होती. ज्या ठिकाणी माणसाला आजारी माणसाला मनोधैर्य मिळालं पाहिजे Yes. तिथं उलट त्याचं टेन्शन वाढत होतं. त्याचं टेन्शन वाढत होतं. म्हणून जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन आणि होम क्वारंटीन मध्ये जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, जे लोक अतिशय क्राऊडेड डेन्सिटी असलेल्या जागी राहतात त्यांना तुम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करू शकता, पण हे करताना एवढी काळजी घ्या की त्यांना बरोबर त्यांचा आहार, त्यांचं ट्रीटमेंट, त्यांचं सॅनिटेशन, त्यांचं हायजीन मेंटेन केलं जाईल. याच मुद्द्यावर नरेंद्र काळेंना बोलतं करूया. नरेंद्रजी, पहिल्या टप्प्यात कोविड सेंटर मधल्या भ्रष्टाचारापासून तिथल्या अनागोंदीपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत आल्या. नकारात्मकता जरी बाजूला ठेवायची म्हटली तरी यामुळे निर्माण झालेली धास्ती संपत नाहीये. ताज्या घडामोडीमध्ये आपण औरंगाबादच्या सार्वजनिक रुग्णालयातलं प्रकरण पाहिलं असेल. पहिल्या टप्प्यात जळगावमध्ये एक रुग्ण शौचालयात पडून दगावला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. तशीच परिस्थिती औरंगाबादमध्ये सुद्धा घडल्याचं समोर आलं. अर्थात रुग्णालय असं घडलेलं नाही हे सांगतायत, पण यामुळे लोकांमध्ये संस्थात्मक विलगीकरणात कोविड सेंटरमध्ये भरती व्हायला भीती वाटतेय. आपला माणूस तिथं गेला परत येईल का नाही असं माणसांना वाटायला लागलंय. मी या ठिकाणी सर्व प्रवक्त्यांना एक दाखवू इच्छितो की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 23,53,307 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत आणि त्यामधील जवळपास 80% रुग्ण हे शासकीय दवाखान्यातून आणि उपचार घेऊन बाहेर पडलेले आहेत. आता जे मॅडमने सांगितलं, जळगावची केस झाली होती, त्यावर लागलीच सरकारने ऍक्शन घेतली, त्यावर त्या ठिकाणी कारवाई देखील झालेली होती त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर. अशा काही घटना जरी झाल्या असल्या तरी आपण जर मास लेवल बघितलं तर जवळपास ठिकाणी चित्र चांगलंच आहे. म्हणजे 23 लाख 23.5 लाख हा काही छोटा आकडा नाहीये आणि जवळपास त्यातला 80 ते 85% रुग्ण हे शासकीय दवाखान्यातून बाहेर आलेले आहेत. आता भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलताना असं सांगितलं की खासगी रुग्णालय ताब्यात घेतली पाहिजेत. ऑलरेडी शासनाने खासगी रुग्णालयातील 80% बेड हे स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत, त्यावर देखील पेशंट्स आहेत. त्याचे रेट देखील महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून नियंत्रित केलेले आहेत. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्याने की 100% लोकांना त्या योजनेच्या खाली ह्या कोविड काळामध्ये आणलं. एक मिनिट नरेंद्रजी, या तमाम दाव्यांवर तर्कावर देवयानी खानखोजेंचा एक प्रतिवाद आहे, तो ऐकूया. वेळेची मर्यादा असल्यानं मला आपल्याला थांबावं लागतं. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला एक सांगते की लास्ट 3 दिवसामध्ये नागपुरात 160 रुग्णांचा मृत्यू झालाय. तेव्हा या वेळेला आम्ही सरकारने इतकं चांगलं काम केलं, सगळं व्यवस्थित चाललंय, ह्याच्याकडे पास्ट रेफरन्स कडे न जाता आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला काय करायची गरज आहे त्याचं फार इम्पॉर्टन्स आहे या वेळेला. आणि म्हणून मी सांगते की आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन, लसीकरण आणि लोकांचं टेस्टिंग रॅपिडली केल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आपल्याला. कारण की महाराष्ट्रातले किंवा मुंबईमधले प्रायव्हेट गव्हर्नमेंट हॉस्पिटल सगळे फुल झालेले. एकेका दिवसात मला जवळजवळ 20 ते 25 रिक्वेस्ट असतात बेडसाठी. पुण्याहून, औरंगाबादहून, कुठून लोक बेड्स मागून राहिले. तर ही परिस्थिती लोकांकरता फार भीतीदायक आहे. आपल्याला इथे स्टुडिओमध्ये बसून समजत नाही ही गोष्ट, पण जो एक गरीब माणूस आहे त्या माणसाकरता ही अतिशय भीतीची गोष्ट आहे की मला करोना झाला तर माझं कुटुंबाचं काय, माझ्या नोकरीचं काय, माझं जेवणाचं काय, माझा पैसे कुठून येणार, या फार मेजर गोष्टी आहे आणि त्याच्याकडे सरकारचं लक्ष थोडंसं कमी आहे असं मला काळेसाहेब, वाटतं. याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करा. नाही, देवयानी मॅडम ज्या बोलतायत त्याच्याबद्दल मला त्यांच्यातले काही पॉईंट खरंच महत्वाचे वाटतात. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे, निश्चित वाढला पाहिजे, त्यांच्या या मताशी मी 100% सहमत आहे. बेड सध्या फुल होत आहेत हेही आम्ही जाणवतोय, कारण त्यांना जसे फोन येतात आम्ही दिवसभर त्या काही रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ह्या गोष्टी म्हणजे आता आकडा वाढलेला आहे आपल्याला माहितीच आहे. जवळपास काल परवा तर 40,000चा कोरोना बाधितांचा आकडा होता. त्यामुळे हा जो काही आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होतोय सध्या, त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण जे सध्या जे लॉकडाऊन वगैरेचा जो विचार करण्याच्या ज्या चर्चा आहेत ना, तो त्याचाच एक भाग आहे. कारण हे निश्चितच आहे की आरोग्य यंत्रणा तुम्ही हे सुचवू पाहता आहात की टाळेबंदी हा एक पर्याय विचाराधीन आहे. डॉक्टर नरेंद्र काळे आहेत आपल्यासोबत. नरेंद्रजी, नागपूरमधली परिस्थिती अत्यंत भयावह आहे, अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने येत आहेत. केवळ नागपूर सारखीच ही परिस्थिती राहिलेली नाही. नागपूर, औरंगाबाद, त्याचबरोबर विदर्भातली अनेक शहरं, पुणे,
या सगळ्याच ठिकाणी परिस्थिती चिंताजनक असल्याची बातमी येते. डॉक्टर संतोष ढोले, एकच मिनिट, नरेंद्रजी आपल्यासोबत डॉक्टर संतोष ढोले नागपूरहून, त्यांना मी विचारू इच्छितो, आत्ताच्या स्थितीला लसीकरणाचा वेग वाढवणं हा एक टप्पा आहे की त्याच जोडीला आणखीनही काही पावलं उचलावी लागतील? आपल्याला जर कोरोनाला कंट्रोलमध्ये करायचं असेल तर याचे जे आज आपण बघतो आहे की आज जवळपास 371 दिवस झालेले आहे जेव्हापासून कोरोना भारतात शिरलेला आहे. अशा पद्धतीत सुरुवातीला आपल्याकडे ताळेबंदी करून आणि लोकांना क्वारंटाईन, आयसोलेशन आणि त्यांची ट्रीटमेंट करणे एवढीच पद्धती उपलब्ध होती. पण कोरोनाच्या या दुसऱ्या उद्रेकामुळे आता आपल्याजवळ वॅक्सिनेशन पण अवेलेबल असल्यामुळे वॅक्सिनेशनचे दर वाढवणे, वॅक्सिनेशनच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणे हा एक पर्यायी उपाय आहे. आणि सोबतच लोकांना या बाबतीत माहिती देणे की वॅक्सिनेशनचे महत्त्व पटवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अशा पद्धतीत फक्त हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला पेशंट्स भरती करून ट्रीटमेंट करणे हे काही पर्याय नाही आहे. डॉक्टर काळे, एक मुद्दा आणखी, वॅक्सिनेशनचं माफ करा, डॉक्टर संतोष ढोले, आपण हा मुद्दा अधिक स्पष्ट करावा. या क्षणाला लसीकरणात अडचणी काय निर्माण होत आहेत? लसीकरणासाठी मला असं वाटतं की सरकारी लेवलला लोकांना ज्या पद्धतीने त्यांची माहिती मिळायला पाहिजे मिळत नाही आहे. आणि लोकांना लसीकरण घ्यायसाठी कुठल्या सेंटरला जायला पाहिजे याची अजून प्रवक्तरित्या सोय उपलब्ध करून द्यायला हवी. बरं, देवयानीजी, अशा प्रकारच्या अडचणी काय याव्यात? खरं म्हणजे जेव्हा लसीकरण चालू झालं होतं तेव्हा मुंबईमधले जे मेजर गव्हर्नमेंट हॉस्पिटल होते, जसं काही कूपर हॉस्पिटल किंवा दुसरे हॉस्पिटल जे होते, तिथे त्यांनी पहिल्या स्टेजला अतिशय चांगलं काम केलं होतं आणि लोकांना बरोबर इंटिमेशन जात होतं. आणि त्यावेळेला जेवढे मेडिकल स्टाफ होता, फ्रंटलाईन वॉरियर्स होते, त्या सगळ्यांना व्यवस्थित भीड न करता त्यांनी वॅक्सिनेशन केलं. पण त्याच्यानंतर सगळं ते एकंदरीत कोडमडलं गेलं, लोक इझी झाले आणि त्यांनी काय झालेलं आहे, गव्हर्नमेंटचं सुद्धा एक मत नाहीये की त्यांना कुठे काय करायचंय, किती ठिकाणी किती वॅक्सिनेशन द्यायचंय. त्यांनी काय होतंय की ते खूप साऱ्या लोकांमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. पण देवयानीजी, मला एक सांगा, एका बाजूला केंद्र सरकार म्हणतं कोवॅक्सिन आणि भारत बायोटेकच्या म्हणजे ज्या ज्या लसी उपलब्ध आहेत त्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला एका ऍपवर नोंदणी करावी लागेल. मग ते ऍप आलं, त्या ऍप अडचणी आल्या. ते ऍप अतिशय सोपं आहे, मी स्वतः केलेलं आहे. 2 मिनिटात काम होतं त्याच्यावरती. 2 मिनिटात तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. अडचणी काय आहेत? अडचण नाही. एका बाजूला म्हणताय की ऍप सोपं आहे, दुसऱ्या बाजूला म्हणताय की अडचणी आहेत. दोन्ही वॅक्सिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दुसऱ्या दिवशी तुमचा फॉर्म डाउनलोड होतो की तुम्ही वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. त्या ऍपमध्ये माझ्या मते काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण सरकारमध्ये, महाराष्ट्र सरकारमध्ये प्रॉब्लेम हा होतंय की 3 घटक असल्याने प्रत्येक जण आपल्याला जसं वाटतंय ते आपले विचार माध्यमात मांडतात. त्यांनी लोकांमध्ये कन्फ्युजन होते. जसं प्रफुल्लजी म्हणाले की नाही, कोविडची टाळेबंदी करायची गरज नाहीये. जयंत पाटील म्हणाले की नाही, आम्ही सगळेजण विचार करतोय. सरकारमध्ये गव्हर्नमेंटच्या बाजूनी सीएमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला असा निरोप येतो की विचार करतात, ते यंत्रणेला सांगितलं की तुम्ही सज्ज व्हा. या सगळ्या गोष्टींनी मार्केट जागे अजून सुद्धा भीड वाढत आहे आणि ते अतिशय वाईट आहे लोकांसाठी. कारण हा सेकंड जो स्ट्रेन आलेला आहे तो अतिशय रॅपिडली वाढतोय. काळेसाहेब, मुद्दा लक्षात येत असेल, आपल्यापर्यंत पोहोचत असेल, लसीकरणाच्या बाबतीत सरकारी पातळीवर सुद्धा वेग अपेक्षित नाही आणि हे निरीक्षण केंद्र सरकारनं सुद्धा महाराष्ट्राबाबत नोंदवलंय. तो महाराष्ट्र जो आता कोरोना प्रसारात जगात 4थ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलाय. मी देवयानी मॅडम आणि आपल्या सर्वांना एक बाब निश्चित या ठिकाणी निदर्शनास आणू इच्छितो की ही वॅक्सिनेशन जी प्रक्रिया आहे ती जवळपास ही केंद्र सरकारच्या याचं कंट्रोल केलेलं आहे. कोविन ऍप असेल, सगळ्या गोष्टी असतील. इव्हन तुम्हाला सांगतो की नवीन जेव्हा एखादं वॅक्सिनेशन सेंटर आपल्याला ओपन करायचं असतं त्याला सुद्धा त्यांच्यापर्यंत परमिशनसाठी जावं लागतं. त्यामुळे असं त्यांनी जो आरोप केलाय की महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये कमी पडतंय, असं काही नाहीये. याच्यामध्ये केंद्र सरकारच्या लेवलवर पण ह्याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे. खरं तर वॅक्सिनेशन जी प्रोसिजर आहे, प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे.
ती पूर्णपणे राज्य सरकारच्या नियंत्रणात द्यायला हवी होती. नाही, नाही, त्या मी तुम्हाला हे सांगू त्या इच्छिते. राज्यामध्ये मग त्या राज्याची जी गरज आहे त्या पद्धतीने त्या राज्याने त्यावेळेस ते चालू केलं असतं. असं दुसरी गोष्ट तुमचं म्हणणं की जे- केंद्र सरकार वॅक्सिनेशन कंट्रोल करते ते चुकीचं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी त्यांना मॅडम, क्वांटिटी मागताय, एक मिनिट मी कंप्लीट करते, मग तुम्ही बोला, ती तुम्हाला पोहोचवली जातात. पण ग्राउंड वरती तुम्ही जेव्हा लोकांना वॅक्सिनेशन करताय त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा काहीच रोल नाहीये, त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा रोल आहे. आणि म्हणून मॅडम कोविन ऍप केंद्र सरकारचं आहे, त्यामध्ये तुम्ही मला एक सांगा, तुम्ही मला एक सांगा, केंद्र सरकारने आज पूर्ण ठरवलेले आहे. देशामध्ये, दुसरी गोष्ट तुम्हाला आज सांगतो पूर्ण देशामध्ये की- 10 नाही, डिस्ट्रिक्ट, एक मिनिट, 10 डिस्ट्रिक्ट त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त कोरोना बाधित आहे, त्याच्यातल्या 8 डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये आहे. असं का? निश्चित 8 डिस्ट्रिक्ट आहेत महाराष्ट्रात. मग असं का? असं का? 40,000 तुम्ही जो पूर्वी जो मुद्दा उचलला तर टेस्टिंगच्या बाबतीत महाराष्ट्र टेस्टिंग मध्ये सुद्धा आघाडीवर आहे. जर टेस्ट जास्त होणार असतील तर त्याचे निष्कर्ष पण जास्त येणारच आहेत ना. महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा सर्वात जास्त टेस्ट आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही काळेजी, सांगितलं की असं आपण नाही त्याच्यामध्ये म्हणू हे शकत की नाहीये. महाराष्ट्रामध्ये तेव्हा- टेस्टिंग जास्त आहे, दिल्लीमध्ये पण आहे, पंजाबमध्ये पण प्रदेशमध्ये पण आहे, आहे. केरळमध्ये पण आहे, युपी मध्ये पण आहे, गोव्यामध्ये पण आहे. असं नाही म्हणता येत आपल्याला की आपल्याकडे टेस्टिंग जास्त आहे म्हणून आपल्याकडे जास्त रुग्ण दिसतात आहे, असं आपण नाही म्हणू शकत. आपल्याला आपण त्याला- जर त्याला- असं त्याला म्हणायला पूर्व- गेलो त्याला तर एक- आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटीज टाकतोय, त्याचा अर्थ असा होतो. काळेजी आपलं नाही, उत्तर, नाही. त्यानंतर एक प्रश्न आहे माझा आपल्यासाठी. काळेजी आपण आधी बोला, आपण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताय का? नाही, ही जबाबदारी राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारची आहे. आणि केंद्र जे मॅडम सांगत होते की पूर्णपणे लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकार याच्यामध्ये लसीकरणला असं काही परिस्थिती नाहीये इम्प्लिमेंटेशन करायची की राज्य महाराष्ट्र सरकारची शासन- आहे. महाराष्ट्र केंद्र शासन सरकार अत्यंत फक्त तुम्हाला चांगल्या लसी देत आहे. पद्धतीनं याच्यामध्ये करत आहे. परंतु हेही निश्चित खरं आहे की ह्याचा वेग वाढला गेला पाहिजे. वॅक्सिनेशन याचा वेग वाढला गेला पाहिजे, हा एक मुद्दा आपण मान्य केलात, हे एक फार बरं झालं. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला काय आहे डॉक्टर नरेंद्र काळेजी? जेवढी लस आपण मागत आहात काळेजी, तेवढी लस मिळतीये, ती लस पोहोचवणं गरजेचं आहे. गणेश खंडकरांना याच मुद्द्यावर बोलायचं आहे, त्यांचा हात वर झाला होता. गणेशजी, जबाबदारी केंद्राच्या खांद्यावर टाकायची ही सवयीचा भाग झालाय की प्रत्यक्ष परिस्थिती तशी आणि तुम्हालाही ती नाकारायची नाहीये? प्रसादजी, मला क्षमा करा, मी दोन्ही हात जोडून माफी मागतो. म्हणजे आजचा हा कार्यक्रम, आपली चर्चा फार वेगळी आहे. पण ते शोले चित्रपटामध्ये तो अमिताभ बच्चन माहिती मागणी घालायला जातो त्यावेळी क्या करे मोसी, आणि मग ते जे होतं, हा तसा प्रकार आहे. अहो, केंद्राची जबाबदारी जी आहे ती तुम्हाला लसीकरण उपलब्ध करून देण्याची आहे. ऍपच्या बाबतीत आज सुद्धा तुम्ही ऍपवर जर डाउनलोड केलं, आता कार्यक्रम संपल्यानंतर काळेसाहेब तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि मग तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी जा. तुम्हाला बघा किती पटकन त्याचा रिस्पॉन्स मिळतो. आपण काय बोलत आहात? विषय असा आहे की जी काही यंत्रणा राबवायची आहे ती राज्य शासनाने राबवायची आहे. त्या शहरांमध्ये संपूर्ण मुंबई शहर जर महापालिकेचं अंग सोडलं तर पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी तुमची आहे. यात केंद्र सरकार कुठून आलं? अंमलबजावणीचा मुद्दा आहे. आणि खंडकर साहेब, आपण अंमलबजावणीच्या मुद्द्यावर भर दिलेला आहे असं वाटतंय. काळेजी, लस हवी तितकी मिळत असेल आणि अंमलबजावणीत अडचणी असतील तर त्याच्यासाठी पण मोदी जबाबदार? अंमलबजावणी मी सांगतो की महाराष्ट्रातल्या जवळपास आज जर पाहिलं तर जवळपास सर्व शासकीय रुग्णालयामधून ती लस मिळवली जाते. नुसतं कोविन ऍप मधूनच नाही तर ज्या लोकांना टेक्नोसेवी नाहीयेत त्यांनी त्या सेंटरवर गेल्यानंतर देखील त्यांना ती लस उपलब्ध होत आहे. परंतु मी जे बोललेलो आहे की ह्याच्यातली जी सिस्टीम सुरुवातीपासून लावली गेलेली आहे की कोविन ऍपवर जायचं, त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला जर 100% लोकांचं लसीकरण करायचंच आहे तर कशाला कोविन ऍप तरी पाहिजे तुम्हाला? आपण जर असं केलं नाही तर त्या कोविड लसीकरण सरकारने राबवलेली ब्लॅक मार्केटिंग होईल. तसं नाही केलं असताना देखील त्यांनी राज्य सरकारांना विश्वासात घ्यायला हवं होतं. अहो, दुसरी गोष्ट, एक मिनिट काळेजी, एकच मिनिट थांबा. कोविन ऍप कशाला पाहिजे असा प्रश्न तुम्ही उपस्थित करता आहात. अहो, कुठलीही गोष्ट राबवायची तर एक शिस्त तर हवी. कोविन ऍपच्या माध्यमातून तंत्रसिद्ध युगामध्ये आपण एक शिस्त लावायचा प्रयत्न केला. का गरजेची आहे तुम्हालाच सांगतो. अहो, ज्या वेळेला राजकारण्यांनी लस घ्यायची नव्हती तेव्हा रांग मोडून ठाण्यामध्ये ठाण्याचे महापौर आणि इतर काही लोक हे घुसले ना रांगेत, त्यांनी घेतल्या लसी. हेच जर असंच चालू राहिलं असतं तर लसीकरणामध्ये धनदांडगे, मनगटशाहीच्या बळावर अनेक नेते, त्यांचे कार्यकर्ते यांनीच लसीसाठी रांग लावली असती आणि गरजवंतांना लस मिळाली नसती, हिशोबही ठेवला गेला नसता. हे शक्य होतं की नाही? सामान्य माणूस सुद्धा त्याचं आयडेंटिटी कार्ड वगैरे घेऊन जरी कोविन ऍप मध्ये नसेल ते नोंदवलं तरी तो जातोय.
तरी त्या ठिकाणी जाऊन त्याला देखील लस मिळते या ठिकाणी. म्हणजे तसं काही झालेलं नसतं. गणेश कणकर बोलतात एक नाही नाही बघा काळे साहेब आता तुमच्या बोलण्यातली विसंगती तुम्हीच सांगताय की कोविन ऍप जरी नसेल तो आय कार्ड घेऊन जरी गेला तरी त्याला लस मिळते. याचा अर्थ लशीचा पुरवठा तुम्हाला हवा तेवढा तो होतो आहे. प्रश्न हा आहे की लसीकरणाचा जो दिवसाचा जो आज वेग आहे त्याला आपण दुप्पट किंवा तिप्पट कसं करू शकतो याविषयी राज्य शासनाची धोरणाची राज्य शासन शनिवारी आणि रविवारी लसीकरण का करत नाहीये? शनिवारी आणि रविवारी बंद सगळं का करत नाही? शनिवारी आणि रविवारी लसीकरण. काळेसाहेब याचंही उत्तर लागेल आणि त्याच्याच बरोबर एक आणखीन सल्ला देण्यात आला होता. काळेसाहेब एक आणखीन सल्ला देण्यात आला होता की लसीकरण 24 तास सुरू ठेवा. हेही नाही झालं. शनिवार रविवारला सुट्टी आणि 24 तास लसीकरण नाही. मग अपेक्षित आपलं ध्येय आणि असं लक्ष्य आपण गाठणार कसं? 12 कोटी महाराष्ट्राची जनता आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अजूनपर्यंत 1 लाख लोकांचं लसीकरण झालंय. तेही पूर्ण नाही झालेलं अजून. इमॅजिन दिस, किती आपण मागे काळेसाहेब आहोत. बोला. आणि लसीकरण नाही, लसीकरणाचा वेग कमी आहे. नाही ऐका, आणि फक्त लसीकरण नाही, केल्याच्या नंतर लसीकरणाचा वेग निश्चित कमी आहे हे मी मान्य करतोय आणि तो वेग वाढवण्यासाठी निश्चित राज्य सरकार त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. पण परंतु काळेसाहेब- ज्या पद्धतीनं इतर काळेसाहेब, लसीकरण नाहीये किंवा त्याचं शरीरात काम येणं 4 आठवडे चुकीच्या जातात. पद्धतीत चालू आहे असं काही नाहीये. राज्य सरकार अतिशय जबाबदारीनं काम करतंय. लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे हे निश्चित खरंय. पण मला आणि एक सांगा त्याच्यासाठी ना, देखील राज्य सरकार प्रयत्न पण करेल असा मला शनिवारी विश्वास आहे. रविवारी का नाही करत तुम्ही? शनिवारी रविवारी का सुट्टी पाहिजे? आणि तुम्ही करताय ना, शिफ्ट होत मध्ये काम नाहीये. करता, तुम्ही शिफ्ट मध्ये काम करता. असं नाहीये की एक माणूस 24 तास लस देतोय. तुम्हाला 8-8 तासाची हॉस्पिटलची किंवा 12-12 तासाची शिफ्ट असते. शिफ्ट मध्ये लोक काम करतात आणि ते देऊ शकतात. पण मग त्याच्याकरता तुम्हाला कोऑर्डिनेशन पाहिजे ना प्रॉपरली. आपण देखील एक मुद्दा आता उपस्थित केला की आज महाराष्ट्रामध्ये बेड मिळत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणावर ताण आहे. यामध्ये त्यामुळं काही गोष्टी हे होत असतील परंतु निश्चित याच्यामध्ये आपण जो सुचवलेला मुद्दा आहे मला तोही महत्वाचा वाटतो. शनिवार रविवारचा हा देखील मुद्दा मी राज्य सरकारचा प्रवक्ता म्हणून मी राज्य सरकारच्या तोही निदर्शनास आणून त्यासाठीही आम्ही देखील या ठिकाणी प्रयत्न करू. काळेसाहेब एक आणखीन मुद्दा. आज काय तारीख आहे? 30 मार्च 2021. लसीकरण सुरू होऊन किती दिवस झाले आहेत? जवळपास 2 महिने होत आले. 2 महिन्यानंतरही आपण जर गती वाढवू शकणार नसू तर भविष्यात ज्या वेळेला एप्रिल मे आणि त्यानंतर पावसाचे दिवस येतील तेव्हा काय स्थिती होईल आपली? लसीकरणाची गती वाढवा हे जर आमच्यासारख्या लोकांना सरकारला सांगावं लागत असेल तर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. हे त्यांना स्वतःला समजायला पाहिजे. कारण मी आता एवढ्या जोराने याच्यासाठी बोलते की जनता सफर होतीये. हो, लक्षात घ्या. लसीकरण झाल्यावर सुद्धा 4 आठवड्याचा टाइम आहे ज्याच्या पूर्वी त्यांना अँटीबॉडीज डेव्हलप नाही होणार आणि ते परत कोरोना कॅच करू शकतात. एक गणेश कणकर यांचं निरीक्षण घेऊयात. वेळेची मर्यादा आहे आपल्याला आणि आपल्या सोबत डॉक्टर साहेब पण आहेत, संतोषजी, त्यांनाही बोलता करायचंय. आधी गणेश कणकर आपण पटकन बोलावं. नाही बघा असं आहे की काळे मान्यही करतायत परंतु माझं यातलं एकच म्हणणं आहे. बघा असं आहे की ज्या वेळेला राज्य सरकार म्हणून हे सगळं काम सुरू असतं वारंवार देशाचे पंतप्रधान सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही बाब बोलतात आणि प्रसंगी आज परिस्थिती अशी आहे की देशातल्या या सर्व रुग्ण वाढत आहेत त्यामध्ये विचार करा 80% जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. म्हणून मला जे वाटतं ना की ही परिस्थिती आली तर आपण काय करायला हवं हे काय अगोदर आपल्या लक्षात आलं नाही का? बघा आताही वेळ गेलेली नाही. आता जे मॅडम म्हणाले ते बरोबर आहे. तुम्ही लसीकरणाचा वेग वाढवा. तुम्हाला हव्या तेवढ्या लसी उपलब्ध आहेत. केवळ तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे. ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. गणेश कणकरजी एक छोटीशी विश्रांती तत्काळ गरजेची आहे. लगेचच लक्षवेधीच्या पुढच्या भागासाठी आपण परत येतोय. एक छोटीशी लक्षवेधीमध्ये विश्रांती.